गावणाचो विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचनी विटे सहित पावनी न करी तपसाधन रे मुक्तीचे सायास न करी तपसाधन रे मुक्तीचे सायास हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचनी विटे सहित पावनी तुका म्हणे आम्हा प्रेमावणे ते काही तुका म्हणे आम्हा प्रेमावणे ते काही पंढरीचा राणा साठविला हृदयी आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचनी विटे सहित पावली समचरण सरोज सांदणीला मुदाब जगदनिहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंदणं कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग कर प्रथम नमन हा पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग करू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कधीचा विचारू हा त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख बांधन मारुतीनाथ हे दुःख बांधन मारुतीनाथ सिनेला वा 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 पवन तुते बिना
शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा आता अभिनव बाग विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनिमिया वाठार ग्रामी समस्त भक्तजन येवोनी ठेपले तैसे देव ऋषी मुनी सकळ धावोनिया घेरले श्री वागदेव दर्शनासी उत्सुक जाहले विश्वोद्धारी समर्थ जगती त्यासी मी नमिले जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा जय हो परिसावी विनंती माझी जोडुनिया करा चरणी ठेविला माता परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरूप नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई मो त्रिभुवन पावन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवाची गावो नाचू विठो तुझा करू अनुवाद गावो नाचू विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचनी विटे सहित पाबुनी अखिल गुरुनिधान
करुणा वरुणालय भक्त वात्सल्य रुक्मिणी कांत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलावर साष्टांग प्रणिपात करून साधकांचे मायबाप योगी यांची माऊली आळंदीत निवासी श्री माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय यांच्या समाधीस्थ साष्टांग प्रणिपात करून शांती ब्रह्मनाथ बाबा यांच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकोबाराय यांना वंदन करून समर्थ वागदेव महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन किंबहुना आद्याचरणापासून आचार्यांपर्यंत असणारे संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी आणि उपस्थित तुम्ही सर्व गावकरी तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज या कीर्तन पुष्प सेवेकरता गायलेला अभंग चंद्रभागेसारख्या पवित्र असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा भगवान परमात्म्यासोबत संवाद साधणारा अभंग आज या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र वाठार या वाठार या ठिकाणी श्री समर्थ वागदेव महाराज यांच्या 89व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील प्रथम दिवसाची सेवा आज माझ्यासारख्या पामराकडे आली याहून दुसरं परमभाग्याचं काय. ज्यांच्या संयोजनातून ज्यांच्या सौजन्यातून ही सेवा या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे शरद सहकारी पतसंस्था यांच्या सौजन्यातून ही कीर्तन रूपी सेवा आज माझ्यासारख्या पामराकडे आली. खरं पाहायला गेलं तर हे माझं भाग्य याकरता समजेल. संतोष महाराज ज्या ठिकाणी लहानपणापासून अगदी टाळ घेऊन उभा होतो, ज्या ठिकाणी माझ्या परमार्थाची सुरुवात झाली, नवे नवे ज्या ठिकाणी कधी गायनाला माईकवर उभा राहायचो, कधी इकडे नाचायचो, आणि त्यावेळी पहिली इच्छा होती म्हणजे मागं उभं असताना पहिल्यांदा म्हणजे पहिल्यापासून एक इच्छा होती की कधी आपल्याला या ठिकाणी उभं राहायला भेटेल. आणि एक गोष्ट मांडू का, गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी येऊन जी सेवा करतोय, महाराज समर्थ त्यालाच म्हणतात भक्ताच्या मनातली इच्छा. ज्या पद्धतीने आई असते ना, आई तिला आईला लेकराच्या मनातलं सांगावं लागत नाही, ती लेकराच्या मनातलं आई ओळखतच असते ना, त्या पद्धतीनं महाराज संतांचं जीवन सुद्धा असं असतं दादा. संतांना सुद्धा आपल्या भक्तांच्या जीवनातलं महाराज काही असतील व्यथा असतील किंवा कोणत्या इच्छा असतील त्या सांगाव्या लागत नाही, त्या आपोआप त्यांना कळत असतात. आणि त्याच कृपा आशीर्वादानं अगदी समर्थ वागदेव महाराजांच्या कृपा आशीर्वादानं ही सेवा आज खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या पामराकडे प्राप्त झाली. हे मी माझं परमभाग्य समजतो. खरं पाहायला गेलं तर आजचं कीर्तन सोडलं तर हेतून पुढे सगळे दिग्गज आणि अभ्यासू सर्व कीर्तनकार आहेत. फक्त एक गोष्ट मांडेल, हेतून पुढचे सगळे सूर्य आहेत, हेतून पुढचे सगळे सूर्य आहेत, पण संतोष महाराज मी एक काजवा आहे. सूर्यापुढं काजव्यानं कितीही चमकलं तरी सूर्या एवढा प्रकाश होऊ शकत नाही. पण एक गोष्ट मांडू का, पण ज्यावेळी अंधार पडतो ना, ज्यावेळी अंधार पडतो ना त्यावेळी काजवा चमकल्यानंतर निदान शेजारची जागा तरी प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो. तेवढंच जमतंय का बघतो. विठ्ठल विठ्ठल एवढी वर्ष झालं आपण अखंड हरिनाम सप्ताह करतोय. करायचा कशा करता, का करायचं हे सर्व मी नेहमी मांडत असतो. वर्षामध्ये 365 दिवस आहेत. जुने कीर्तनकार म्हणायचे बरोबर, वर्षामध्ये 365 दिवस आहेत. पण त्या 365 दिवसामध्ये गावात जर 8 दिवस भगवंताचं नामचिंतन घडलं ना, तर राहिलेल्या 357 दिवस गावाला शुद्ध ठेवण्याची ताकद भगवंताच्या नामातली आहे. म्हणून महाराज अखंड हरिनाम सप्ताह झाला पाहिजे. का करायचं नामचिंतन, कशा करता.
नामाची एवढी ताकद आहे ना, महाराज भगवंताचं नामचिंतन जीवनात घडलं तर शरीरामध्ये बऱ्याच प्रकारचे महाराज बदल होत असतात. महाराज जीवनामध्येच बदल होतात, शरीरात होणार नाही एक कारण काय? जीवनात होतच असतात बदल. काय बदल आहेत मी नेहमी सांगत असतो. बरं ऐका, स्नान तर आपण रोजच करतोय, हो की नाही? तुम्ही आंघोळी करत नाही का? आम्ही जरा हो तरी म्हणा की स्नान तर आपण रोजच करतोय, पण ते स्नान करत असताना आपण जर भगवंताचं नामचिंतन घेतलं तर ते स्नान राहत नाही, ते तीर्थ स्नान होत असतं. तब्येत कमी करण्याकरता आपण रोजच चालतोय, त्याला मॉर्निंग वॉक म्हणतात. तब्येत कमी करण्याकरता आपण रोजच चालतोय, पण ते चालत असताना भगवंताचं नामचिंतन घेतलं ना तर ते चालणं राहत नाही, ती सुद्धा तीर्थयात्रा होऊन जाते. जेवण तर आपण रोजच करतोय, पण ते जेवण करत असताना एखादा भगवंताचा श्लोक म्हणावा आणि मग जेवण करावं. ते जेवण सुद्धा जेवण राहत नाही, तो सुद्धा प्रसाद होऊन जातो. आता नीट ऐका, घरात तर आपण सगळेच राहतोय, पण त्या घरामध्ये दुसऱ्याची उणी धुणी काढत बसण्यापेक्षा त्या घरामध्ये जर भगवंताचं नामचिंतन घेत असाल तर ते घर सुद्धा घर राहत नाही, ते सुद्धा मंदिर होऊन जातं. आणि शेवटचं वाक्य ऐका, का भगवंताचं नामचिंतन कशा करता हे सप्त हे महाराज, गावात तर सगळेच कार्यक्रम होतात यात्रेचे वगैरे, गावात तर सगळेच कार्यक्रम होतात, पण ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो आणि ज्या गावामध्ये भगवंताचं नामचिंतन घडतं ना, ते गाव सुद्धा गाव राहत नाही, ते सुद्धा तीर्थक्षेत्र होऊन जातं. हे सामर्थ्य भगवंताच्या नामाचं, हे सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनाचे. म्हणून भगवंताचं नामचिंतन एक गोष्ट मांडून जाईल. गावात बऱ्याचशा कार्यक्रमाचं नियोजन होत असेल, आयोजन होत असेल, पण ते नियोजन करत असताना त्याची ज्यावेळी पत्रिका छापली जात असेल ना, त्यावेळी त्याच्यावरती येत असेल मुक्काम पोस्ट वाठारगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. पण ज्यावेळी गावामध्ये एखाद्या नामचिंतन सोहळ्याचं आयोजन होतं, नियोजन होतं ना, त्यावेळी त्या पत्रिकेवरती निंबाळकर दादा मुक्काम पोस्ट लिहावं लागत नाही, त्याला तीर्थक्षेत्रच लिहावं लागतं. हे सामर्थ्य भगवंताच्या नामाचं आहे. नुसतं नियोजन झालं तरी गावाच्या पुढे श्री क्षेत्र लागतं, हे सामर्थ्य नामाचं आहे ना. म्हणून भगवंताचं नामचिंतन. आणि महाराज या भगवंताच्या नामचिंतन सोहळ्यातील प्रथम दिवसाची सेवा आज माझ्यासारख्या पामराकडे आली. खऱ्या अर्थानं बरेच जण म्हणतात पहिला दिवस म्हणजे पत्रावळी टाकण्याचा दिवस. मी म्हणतो पत्रावळी टाकण्याचा दिवसच नाही महाराज, पत्रावळी टाकण्याचा दिवस नाही. पत्रावळी तर टाकायचीच, पण त्यासोबत पहिला पदार्थ पत्रामध्ये वाढला जातो, तो म्हणजे मीठ. की जो सगळ्या कार्यक्रमाला, सगळ्या जेवणाला जो चव देतो तो पदार्थ म्हणजे मीठ आहे ना. तसं महाराज सगळ्या कार्यक्रमाला चव देणारा दिवस म्हणजे पहिला दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल आणि माझं असं म्हणणं आहे, कदाचित वागदेव महाराजांना कार्यक्रमाला चव देण्याचं काम माझ्याकडे द्यायचं असावं, म्हणून ही सेवा पहिल्या दिवसाची माझ्याकडे दिली. त्याबद्दल मी तुम्हा ग्रामस्थांच्या वागदेवांच्या चरणावरती महाराज साष्टांग दंडवत करतो, कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल कीर्तनाकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून त्यांच्या जीवनामध्ये जो आनंद प्राप्त झालाय त्या आनंदाचं वर्णन करतात. आता नीट ऐका, मनुष्याच्या जीवनात दोन प्रकारचा आनंद आहे. एक इहलोकातला आनंद आहे आणि दोन परलोकातला आनंद आहे. पहा, एक इहलोकातला आनंद आहे, दोन परलोकातला आनंद आहे. इहलोकातला आनंद म्हणजे काय? आता आपण या सृष्टीवरती जगत असताना जो जो आनंद उपभोगतो त्या आनंदाला इहलोकातला आनंद म्हणतात. इहलोकातला संसारात जगत असताना प्रत्येक गोष्टी करत असताना जो आनंद उपभोगतो त्याला इहलोकातला आनंद म्हणतात. आता नीट आहे का, परलोकातला आनंद म्हणजे काय? जिथं कामधेनूची खिल्लार आहेत, कल्पतरूच्या बागा आहेत, चिंतामणीच्या खाणी आहेत, परिसाची सडकं आहेत, अमृताचे सागर आहेत, तिथल्या आनंदाला परलोकातला आनंद म्हणतात. थोडंसं पुढे जाऊन बोलेल, पण याच्याही पलीकडे अजून एक आनंद आहे जो योगी पुरुषांच्या जीवनामध्ये, योगी महात्म्यांच्या जीवनामध्ये महाराज योग साधनेतून आणि तपाच्या माध्यमातून एक आनंद प्राप्त होतो, ज्या आनंदाचं नाव आहे समाधीचा आनंद. ऐका, योग साधनेतून आणि भक्तीच्या माध्यमातून प्राप्त होतो तो समाधीचा आनंद आहे. पण या तीनही आनंदाच्या पलीकडं नवे नवे या तीनही आनंदाच्या डोक्यावरती पाय ठेवून
मनुष्याच्या जीवनामध्ये सहजासहजी सोप्या पद्धतीनं एक आनंद प्राप्त होतो. त्या आनंदाचं नाव आहे परमार्थिक आनंद. सहजासहजी प्राप्त होतो, सहजासहजी. पण इतक्या सहज प्राप्त होऊन सुद्धा दुर्दैव एक आहे, एवढ्या सहज प्राप्त होऊन सुद्धा हा आनंद बऱ्याच लोकाला घ्यावा वाटत ऐका नाहीच म्हणतात. घ्यावाच वाटत नाही दादा, नाही वाटत घ्यावा. एक गोष्ट मांडू, पारमार्थिक आनंद मनुष्याच्या जीवनात सहजासहजी प्राप्त होतो. कोणत्या गोष्टीतून? दोन गोष्टीतून आहे. पारमार्थिक आनंद मनुष्याच्या जीवनात एक गायनातून प्राप्त होतो आणि दोन पारमार्थिक आनंद मनुष्याच्या जीवनात नाचण्यातून प्राप्त होतो. गायनाचे उडे गायनाचे उडे आपुलिया छंदे, 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 गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाच्या आनंदे आवाजिले, मनाच्या आनंदे आवाजिले, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. हा मनाच्या गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. म्हणजे गाणं आणि नाचणं याच्यातून परमार्थिक आनंद प्राप्त होतो. तुम्ही म्हणाल महाराज मग किती सोपं आहे. गाण्यातून आणि नाचण्यातून जर परमार्थिक आनंद प्राप्त होतो ना, तर आम्ही रोजच गायन करतो की करतो रोज. सकाळी आंघोळीला गेल्यानंतर प्रत्येक जण गुणगुणतच आहे. बाथरूम सिंगर म्हणतात त्याला. ऐका, आम्ही प्रत्येक जण गाणं म्हणतो. गाण्यातून जर परमार्थिक आनंद प्राप्त होतो तर गाणं म्हणणारे आम्ही प्रत्येक जण आम्हाला आनंद का प्राप्त होत नाही? ऐका, गाण्यातून आणि नाचण्यातून परमार्थिक आनंद प्राप्त होतो, पण गाणं आणि नाचणं त्या क्वालिटीचं असायला हवं. त्या क्वालिटीचं गाणं आणि नाचणं असेल तर महाराज त्याच्यातून आनंद आहे महाराज. कारण गाण्यात सुद्धा फरक आहे, व्यवहारात सुद्धा गाणं आहे आणि परमार्थात सुद्धा गाणं आहे. नीट ऐका, व्यवहारात सुद्धा गाणे आणि परमार्थात सुद्धा गाणं आहे. ऐका, थोडं अजून सोपं सांगेल, संसारात सुद्धा गाणं आहे आणि परमार्थात सुद्धा गाणं आहे. संसारिक गाण्यात आणि परमार्थिक गाण्यात जास्त फरक नाही, थोडासा फरक आहे. थोडासा, लय फरक नाही, थोडासा फरक आहे. किती सांगू का माने महाराज? परमार्थात गाणं असतं गाणं, नीट ऐका बरं. परमार्थात गाणं असतं गाणं आणि संसारात फक्त रडगाणं असतं, एवढाच फरक आहे. जास्त फरक नाही. परमार्थात गाणं आणि संसारात रडगाणं आहे महाराज, एवढाच फरक आहे संसारिक गाण्यात आणि परमार्थिक गाण्यात. अजून सांगू, ऐका. संसारिक गाण्याचा मनुष्याला कधी ना कधी कंटाळा येतो, पण परमार्थिक गाण्याचा मनुष्याला कधीच कंटाळा येत नाही. अगदी उदाहरणासही सांगेल. एखादं पिक्चर मधलं गाणं जर आपल्याला आवडलं तर आपण जास्तीत जास्त 15 दिवस गुणगुणतो. 15 दिवसानंतर त्याच्याही पेक्षा एखादं चांगलं वाटलं, चांगलं तर नसतंच ते, पण जर वाटलंच तर पहिल्याचा कंटाळा येतो, दुसरं तोंडात येतं. म्हणजे संसारिक गाण्याचा कंटाळा आहे. पण परमार्थिक गाणं सांगू महाराज, एवढी वर्ष झाली, एवढी वर्ष, पण एवढ्या वर्षानंतर सुद्धा 750 वर्ष ओलडून गेली, पण गावात नुसता सप्ताह सुरू होऊ द्या आणि सकाळचा काकडा ऐकायला येऊ द्या, दुपारचं भजन ऐकायला येऊ द्या, हरिपाठ ऐकायला येऊ द्या किंवा कीर्तनाला आवाज कानावरती, शेतात अगदी पाणी देता देता, दार देता देता, नवे नवे अगदी घरामध्ये स्वयंपाक करता करता नुसतं करण्यावरून नुसतं कानावर पडू द्या. काय रूप पाह तालोचनी
रूप पाह तालोचन रूप पाहता लोचने रूप पाहता हा सुख झाले हो साजन सुख झाले हो साजने साजने तोहा विठ्ठल भगवान तोहा विठ्ठल भगवान सुख झाले ओ साजनी सुख वचनाईका कमलापती मधुरंगाची विनंती कर कर जोडी तो कथे काळी हा सावे जवळी तुझ पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी दृष्टीनं फिरे माघारी माघारी माझे चित्त तुझे भाया तुम्ही संकाते कसं वा 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 तुम्ही संकाते कसं आकडाच करून घेताय का? ऐका एक सांगू का महाराज, एवढी वर्ष झाली एवढी वर्ष, पण एवढ्या वर्षानंतर सुद्धा नुसतं कानावरती पडू द्या, तिथं आनंदानं नाचायला लावतं, डोलायला लावतं, ही ताकद परमार्थी गाण्याची. फक्त गंमत सांगू का महाराज, महाराज हे डोलायला तवाच लावतं तवा महाराज वारकरी चाल असेल तर वारकरी चाल लागते ना. ऐका परमार्थी गाणं आहे. एक सांगू का, गाणं कसं असावं, कसं गाणं तर आनंद येतात ना. एक सांगू, माणसाचं गाणं हे समाजाला आवडण्याकरता नसावं, देवाला आवडण्याकरता असावं. मी थोडंसं पुढे जाऊन बोलेन. आमचे गुरुवारी तात्या सांगतात, कीर्तनकाराचं कीर्तन सुद्धा समाजाला आवडण्याकरता नसावं, देवाला आवडण्याकरता असावं. ऐका, पण दुर्दैव एकच आहे, आपण समाजाला काय आवडतं याचा विचार करतो, देवाला काय आवडतं याचा विचारच कोण करेना ना. तर आज तरी कीर्तनकारा पुढे तरी विनोदाचार्य पदवी लावावी लागली नसते. ऐका एक सांगू महाराज, माणसाचं गाणं असं असावं की ते समाजाला आवडण्याकरता नाही तर देवाला आवडण्याकरता असावं. एक दृष्टांत मांडलेला आपल्या समोर. अकबर बादशाहच्या काळामध्ये तानसेन नावाचा एक गवई होता. तानसेन गाणं एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर. संध्याकाळ झाली ना की दगडाचे दिवे घ्यायचे आणि घराच्या बाहेर असे ठेवायचे आणि त्याच्यात नुसतं तेल टाकायचं आणि वाट ठेवायची वात. त्या तानसेन नुसता पटदीप राग गायला तर महाराज दिवे आपोआप पेटायचे. गाण्यातली ताकद होती. नुसता पटदीप राग गायला तर दिवे आपोआप पेटायचे. संतोष महाराज, मला वाटतंय आपण 10 काड्या वाढून देवापुढचा दिवा आपल्याला पेटत नाही. पण नुसता पटदीप राग गायला तर दिवे आपोआप पेटायची, गाण्यातली ताकद होती. महाराज मला वाटते तानसेन जर आत्ताच्या काळात असताना तर महाराज दुष्काळ सुद्धा पडला नसता. कारण भर उन्हाळ्यात सुद्धा नुसता मेघ मल्हार राग गायला तर भर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडायचा. क्षमा मागून बोलेल, आम्ही एखाद्या वेळेस गायला लागलो तर आल्याला निघून जाईल. ऐका, आल्याला निघून जाईल. ही गाण्यातली ताकद होती दादा, गाण्यातली. किती ताकद आहे गाण्यात.
मग महाराज एक दिवस अकबर बादशाह तानसेनला म्हणतो, तानसेन तुझं गाणं जर एवढं सुंदर आहे ना, तर तुझ्या गुरुचं गाणं किती सुंदर असेल रे, मला तुझ्या गुरुचं गाणं ऐकायचंय. काय नाव आहे तुझ्या गुरुचं? म्हणले हरिदास प्रभू. ऐका, कुठं असतात? म्हणले वृंदावनला. म्हणले मला तुझ्या गुरुचं गाणं ऐकायचंय. म्हणले माझ्या गुरुचं गाणं ऐकायचं असेल तर माझे गुरुजी कोणत्याही राजगादीला जुमानणारे नाहीत. तुम्हाला जर गाणं ऐकायचं असेल तर तुमचा राजाचा वेश उतरावा लागेल, साध्या माणसाचा वेश धारण करावा लागेल आणि गाणं ऐकण्याकरता जावं लागेल. मला साधूचं जीवन असंच असावं, साधूचं जीवन असंच असावं, कोणत्याही राजगादीला जुमानणारं नसावं. एक गोष्ट मांडू का महाराज? समर्थ वागदेव महाराज ज्यावेळी मुंबईला कामाला होते ना, त्यावेळी मुंबईला कामाला असताना कित्येक भक्त परिवार महाराज आपली दुःख निवारण करण्याकरता वागदेव महाराजांकडे येत होते. मोठमोठी लोक यायची, मोठमोठी महाराज. पण वागदेव महाराज शिव्या हसाडायचे, माघारी पाठवायचे. का? तर म्हणले मी एक धनगराचं पोर, मीच 4-5 घरची भिक्षा मागतो आणि अन्न सेवन करतो, माझा काय अधिकार आहे तुम्हाला काही उपदेश करण्याचा, तुमचं दुःख निवारण करण्याचा. म्हणले एकतर मी जर दुसऱ्याचे दुःख निवारण करत असतो तर 4-5 घरची भिक्षा मला मागावी लागली नसती. हे वागदेव महाराजांचं जीवन होतं. साधूचं जीवन असं असावं दादा. ऐका, एक गोष्ट मांडू. सद्गुरू जोग महाराजांचं कीर्तन छत्रपती शाहू महाराजांना ठेवलं होतं. आणि झालं असं, कीर्तनाची वेळ होती, कीर्तन करायला गादी टाकली, स्वतःला बसायला अशी गादी टाकली. 9 ते 11 कीर्तनाची वेळ. 9:45 वाजले. जोग महाराज नुसते हातात विना घेऊन उभे होते, कीर्तन सुरू करेना. शाहू महाराजांना वाटलं काहीतरी राहिलं असेल म्हणून उठले, म्हटले महाराज कीर्तनाची वेळ 9 ते 11 आहे, 9:45 वाजले, कीर्तन का सुरू करत नाही, विना घेऊन नुसते उभेत. त्यावेळी महाराज सद्गुरू जोग महाराजांनी सांगितलं, कीर्तनाची मर्यादा आहे, कीर्तनाच्या गादीपेक्षा उच्च स्थानावरती बसायचं नसतं. जोपर्यंत तुमच्या खाली बसायला घेतलेली गादी काढत नाही तोपर्यंत कीर्तन सुरू होणार नाही, याला साधू म्हणतात. महाराज छत्रपती शाहू महाराजांना स्वतःच्या खाली बसायला घेतलेली गादी काढून बाजूला ठेवली, तेव्हा कीर्तन सुरू झालं, याला साधू म्हणतात. छत्रपतींना सांगतोय मी, बाजूला ठेवली. अजून सांगू महाराज, ज्यावेळी डोंगरे बाबांचं भागवत पंढरपुरात चाललं होतं ना, त्यावेळी भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी डोंगरे बाबांचं भागवत ऐकण्याकरता पंढरपुरात आल्या. आता पंढरपुरात आल्यानंतर झालं असं, डोंगरे बाबांचं भागवत ज्या स्टेजवरती चालू होतं त्या स्टेजवरती चालल्या कोण? भारताच्या पंतप्रधान. पण महाराज भारताच्या पंतप्रधान आलेत, पण तरी सुद्धा तोंड वर करून त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही, याला साधू म्हणतात. याला साधू म्हणतात. साधूचं जीवन असं असावं. महाराज तानसेन म्हणतो तुम्हाला गाणं ऐकायचंय ना, मग तुमचा राजाचा वेश उतरावा, साध्या माणसाचा वेश धारण करा, तर गाणं ऐकायला भेटेल, नाही तर माझे गुरुजी गाणं ऐकून देणार नाहीत. आता अकबर बादशाह गाण्याचा शौकीन होता. त्यानं काय केलं, राजाचा वेश उतरवला, साध्या माणसाचा वेश धारण केला आणि दोघं वृंदावनला आले. जिथं हरिदास प्रभूंची गाण्याची मैफिल चालू होती त्या मैफिलीमध्ये येऊन बसले. आता बसल्यानंतर झालं असं, मैफिल चालू झाली आणि मैफिल चालू झाल्यानंतर पहिल्याच मिनिटात अकबर बादशाहला त्या गाण्याच्या मैफिलीमध्ये समाधी लागली. समाधी, गाण्याची मैफिल झाली आणि मग पुन्हा अकबर बादशाह आणि तानसेन आपल्या राज्याकडे माघारी निघाले. आणि वृंदावन सोडल्याबरोबर अकबर बादशाह तानसेनला म्हणतो, तानसेन माझ्या मनात एक प्रश्न आहे, तुला विचारू का? फक्त खरं खरं उत्तर द्यायचं, नाही तर शिरत शेतकरीला मारून टाकेल, मला प्रश्न तरी विचारा. म्हणला अकबर बादशाहनं सांगावं, तानसेन तुझ्या गुरुचं गाणं म्हणजे हरिदास प्रभूंचं गाणं किती सुंदर आहे. तुझ्या गुरुचं गाणं ऐकायला बसलो आणि पहिल्याच मिनिटात मला समाधी लागली. किती सुंदर गाणे, तुझ्या गुरूंचं गाणं ऐकायला बसलो आणि पहिल्याच मिनिटात मला समाधी लागली. तुझं गाणं ऐकता ऐकता मी म्हातारा झालो, पण तुझ्या गाण्यात मला साधी झोप सुद्धा लागत नाही, याचं कारण काय? बघा तानसेन, अरे तुझ्या गुरुचं गाणं किती सुंदर आहे, तुझ्या गुरुचं गाणं ऐकायला बसलो आणि मला पहिल्याच मिनिटात समाधी लागली. तुझं गाणं ऐकता ऐकता मी म्हातारा झालो, पण तुझ्या गाण्यात माझी साधी झोप सुद्धा लागत नाही, याचं कारण काय? त्यावेळी त्या तानसेननं दिलं उत्तर गोड होतं. गाणं कसं असावं याच्याकरता सांगतोय. तो तानसेन म्हणतो, मा बादशाह तुम्ही खरं सांगा म्हणून म्हणला म्हणून सांगतो,
माझ्या गुरुच्या गाण्यात तुम्हाला पहिल्याच मिनिटात समाधी लागली, पण माझं गाणं ऐकता तुमचं केस पांढरं झालं, म्हातारं झाला तुम्ही, पण माझ्या गाण्यात साधी झोप सुद्धा लागत नाही. याचं एकमेव कारण आहे, माझे गुरु गातात ना ते देवासाठी गातात, आणि मी गातो ते तुमच्याकडे पैशासाठी गातो. एवढाच फरक आहे, एवढाच फरक आहे. ऐका, माणसाचं गाणं असं असावं ते समाजाला आवडण्याकरता नाही तर देवाला आवडण्याकरता असावं, तर त्यातनं आनंद आहे, तर त्यातनं आनंद आहे. 2 महाराज, माणसाचं नाचणं, आता नाचण्यात सुद्धा फरक आहेत. किती फरक? अगदी थोडक्यात सांगतो. आता इथं लहानसं लेकरू आहे, ही सगळी लहानशी लेकरं आहेत. या ठिकाणी गावातले एखादं पोरगं उभं असेल तर का ते कोपऱ्यात आहे, त्याची आई जर खाली बसलेली असेल ना तर ती म्हणेल ते 1 नंबरला दिसते ना ते माझं पोरग आहे, म्हणते की नाही? पण कधी हो, कधी हरिपाठात कीर्तनात टाळ घेऊन नाचेल तेव्हा. पण हेच पोरग जर गावातल्या लग्नाच्या वरात डीजे पुढे जर वाकड तिकडे नाचत असेल तर आई सांगत नाही ते वाकड तिकडे नाचतंय ते माझं पोरग आहे. यालाच नाचण्यातला फरक म्हणतात, यालाच नाचण्यातला फरक म्हणतात. दादा, नाचावं कुठं? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाच, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाच. टाळ्या वाजवा एकदा. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. नाचावं कुठं? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी हो. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. महाराज, नाचण्यातला फरक दादा, नाचण्यातला फरक एक सांगू. गावातल्या एखाद्या चांगल्या कामामध्ये पोरग पुढं पुढं नाचत असेल तर बाप अभिमानानं सांगतो ते काम ना, ते काम माझंच पोरग पुढे. पण एखाद्या गावातल्या वाईट कामामध्ये पोराचं नाव पुढं आलं तर बापाला समाजात मान वर काढावी वाटत नाही. यालाच नाचण्यातला फरक म्हणतात ना दादा. नाचावं कुठं हे सुद्धा कळलं पाहिजे ना. ऐका, मग गाणं आणि नाचणं
या दोन गोष्टीतून परमार्थिक आनंद प्राप्त होतो. पण या गाण्याला आणि नाचण्याला सुद्धा तीन गोष्टीची गरज आहे. या तीन गोष्टी जर असतील तर गाण्याला आणि नाचण्याला किंमत आहे, अन्यथा गाण्यालाही किंमत नाही आणि नाचण्यालाही किंमत नाही. जर या तीन गोष्टी त्याच्यासोबत नसतील तर. कोणत्या तीन गोष्टी? तुकोबाराय सांगतात, लावणी टाळ्या वाजवा सर्वांसाठी एकदा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आता नीट आहे का बरं? गाण्याला आणि नाचण्याला सुद्धा तेव्हा किंमत आहे. ऐका समाधान महाराज, ज्यावेळी या दोन गोष्टीमध्ये तीन गोष्टी असतील तर एक मृदंग, दोन श्रुती म्हणजे विना आणि तीन टाळ. मृदंग, विना आणि टाळ या तीन गोष्टीच्या व्यतिरिक्त गाणं आणि नाचणं असेल तरी त्याला किंमत नाही. या तीन गोष्टी, तीन वाद्य सांगितली. पहिलं वाद्य सांगितलं ते म्हणजे मृदंग आहे. आता वाद्याचे तीन प्रकार आहेत: रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी वाद्य. राजस वाद्य म्हणजे कोणतं जे भजनात वाजलं जातं ते तबला, त्याला राजस वाद्य म्हणावं. तामसी वाद्य म्हणजे कोणतं जे यात्रेत वाजलं जातं ते, समजून जा, यात्रेत वाजलं जातं ते तामसी. आणि सात्विक वाद्य म्हणजे काय? सात्विक वाद्य विश्वजित महाराज, अभिमन्यू महाराज, सात्विक वाद्याची व्याख्या अगदी माझ्या बुद्धीला पटली ती मी मांडतो. जे वाद्य वाजल्यानंतर, ऐका, जे वाद्य वाजल्यानंतर वाजलंय असं वाटत नाही, ते आपल्याशी काहीतरी बोलतंय असं वाटतं, ते वाद्य म्हणजे मृदंग. सामान्य वाद्य नाही दादा मृदंग म्हणजे. महाराज, या मृदंग वाद्याची किती ताकद आहे, किती ताकद एक सांगू. या मृदंग वाद्याची एवढी ताकद आहे, आजपर्यंत या व्यासपीठावरती या मृदंग वाद्यानं कित्येक भले भले कीर्तनकार नाचायला भाग पाडले. ही ताकद मृदंग वाद्याची. कीर्तनकाराचं काय काय घेऊन बसला,
आम्ही काय असंच आहे. ऐका, कीर्तनकाराचं काय घेऊन बसला महाराज. ज्याला भोळं दैवत म्हणतात त्या भगवान शंकराला सुद्धा नाचायला लावण्याची ताकद या मृदंग वाद्याची. किती ताकद आहे दादा, किती ताकद सांगू. ऐका, कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तनामध्ये काहीच खायचं नसतं बा. कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तनात काहीच खायचं नसतं. पण या अख्ख्या कीर्तनात कणी खात असते. त्याला परवानगी आहे. त्याला परवानगी आहे. किती ताकद आहे याची, किती ताकद सांगू. महाराज किती थंडी असू द्या, किती थंडी, माणसात जाऊन असं पांघरून घेऊन बसायचं म्हटलं तर आपल्याला लाज वाटते. वाटते की नाही. किती थंडी असू द्या, माणसात जाऊन पांघरून घेऊन बसायचं म्हटलं तर आपल्याला लाज वाटते. पण महाराज हे पांघरून घेतल्याशिवाय कधीच बसत नाही. विश्वजित महाराज तुमच्या प्रसंगाला उकडते वाटतं. ऐका, पांघरून घेतल्याशिवाय कधी बसत नाही दादा. अजून किती ताकद आहे. याचं तोंड बघा कसं आहे. बघा ना कलर कसा आहे त्याचा. काळा आहे, काळा काळं तोंड आहे, काळं तोंड. पण सांगू का, पावडर शिवाय राहत नाही. मी याच तोंडाचं सांगतोय, बाकी तोंडाने विचार करू नका. काळं तोंड आहे पण पावडर शिवाय राहत नाही. किती ताकद आहे या मृदंग वाद्याची. पुराणात आलेली कथा आहे दादा, पुराणात आलेली. खोदू सिंग नावाचा एक मृदंग वादक होता. पूर्वी राजघराण्यामध्ये राजाला कधी गाणं ऐकावं वाटलं तर गाणारे कलाकार त्या राज्यात असायचे. राजाला कधी नाच बघावं वाटला तर नाचणारे कलाकार असायचे. राजाला कधी वादन ऐकावं वाटलं तर वाजवणारे कलाकार त्या राज्यात असायचे. आणि त्या सगळ्या कलाकारांना त्यावेळी राजघराण्यातून मानधन दिलं जायचं. संतोष महाराज त्यामुळे त्यावेळेच्या कलाकाराला कदाचित मानधन ठरवावं लागत नव्हतं, कारण राजघराण्यातून दिलं जात होतं. आताही दिलं जातं पण 60 वर्षाच्या पुढं. ऐका, मग राजघराण्यातून मानधन दिलं जायचं. एक दिवस राजाला मृदंग ऐकावा वाटला. राजानं प्रधानाला बोलवलं, सांगितलं एक काम कर, आपल्या राज्यामध्ये खोदू सिंग नावाचा मृदंग वादक आहे, त्याला बोलवून आण, मला मृदंग ऐकावा वाटलाय. आता प्रधान खोदू सिंगाजवळ गेला आणि म्हटला, राजाला मृदंग ऐकावा वाटलाय, तुम्हाला वाजवायला बोलवलंय. ऐका, तो खोदू सिंग म्हणला, राजाला लाख ऐकावा वाटला असेल पण माझा वाजवायचा मूड नाही, मी वाजवणार नाही. नीट ऐका बरं. तो प्रधान म्हणतो, अरे राज आज्ञा मोडली तर राजा शिक्षा करल. म्हणला एक वेळ शिक्षापत करल पण मूड नसताना मृदंग वाजवणार नाही. तो प्रधान राजाजवळ आला, झालेला वृत्तांत सांगितला. राजाला राग आला. म्हणले एक काम करा, त्याला ओढत राजदरबारात आणा. राजदरबारात ओढत घेऊन आली आणि आल्यानंतर म्हणले माझ्या समोर विचारा. तो प्रधानजी म्हणतो, राजाला मृदंग ऐका वाटलाय, तुम्हाला वाजवायला सांगितलंय. तो खोदू सिंग म्हणतो, मागाशी सांगितलंय ना, राजाला लाख ऐकावं वाटला असेल पण माझा वाजवायचा मूड नाही, मी वाजवणार नाही. नाही म्हणजे नाही, अजिबात नाही, नाही वाजवणार. ऐका, राजाला राग आला. प्रधान म्हटला, अरे या राजाचा नियम आहे, राज आज्ञा जर मोडली तर मृत्यूदंडाची शिक्षा आहे. म्हणजे एक वेळ मरणपत करेल पण मूड नसताना मृदंग वाजवणार नाही. राजाला राग आला. राजाने सांगितले एक काम करा, या खोदू सिंगाला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. काय द्यायची शिक्षा? म्हणजे आपल्या राज्यामध्ये एक उन्मत्त झालेला हत्ती आहे, त्या हत्तीच्या पायाखाली देऊन टाका. ऐका, मग त्या खोदू सिंगाला घेतलं, जिथं उन्मत्त झालेला हत्ती होता तिथं आणण्यात आलं. मी मृदंग वाद्याची ताकद सांगतोय बरं का. आता तिथं आणण्यात आल्यानंतर काय झालं, आता पूर्वी राजघराण्यात पद्धत असायची, एखाद्याला जर मृत्यूदंडाची शिक्षा दिलीच तर त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जायची. इच्छा. राजानं सांगितलं, प्रधान त्या खोदू सिंगाला त्याची शेवटची इच्छा विचारा आणि मग त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. मग प्रधान खोदू सिंगाजवळ जातो, म्हणतो, आता तू मरणार आहेस, तुला हत्तीच्या पायाखाली देण्यात येणार आहे, तुला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे, सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे. तो खोदू सिंग म्हणतो, ज्या कलेकरता मी माझं मरणपत करलं, नीट आहे का बरं, ज्या कलेकरता मी मरणपत करलं तो मृदंग एकदा शेवटचा वाजवा वाटतो. तो म्हणला, एका मागाशी वाजवला असता तर जीव तरी वाचला असता. मागाशी वाजव म्हटलं तर म्हणला मूड नाही, आता वाजून उपयोग काय. म्हणला मगाशी मूड नव्हता, आता मूड झालाय, तेवढा मृदंग घेऊन या म्हणे. आता पूर्वी राजघराण्यात सगळी वाद्य असायची. मग मृदंग आणला आणि त्या मृदंग सुंदर लावला बरं का. आणि त्या मृदंगामध्ये गजझंपा नावाचा एक ताल आहे, मला येत नाही, ती वाचलंय तेवढं सांगतो. आपले गजताल आहे, त्या गजझंपा नावाचा ताल, ज्या तालाचं आत्ताचं नाव आहे गजताल. ऐका, मग तो गजताल त्या खोदू सिंगाने त्या मृदंगावरती वाजवायला सुरुवात केली. आता सुरुवात केल्यानंतर हेकडून उन्मत्त झालेला हत्ती सोडून दिला.
ते उन्मत्त झालेला हत्ती खोदू सिंगाच्या दिशेने आला. त्या मृदंगाच्या जवळ आला आणि त्या मृदंगाचा आवाज त्या उन्मत्त झालेल्या हत्तीच्या कानावरती पडला. जसा मृदंगाचा आवाज त्याच्या कानावरती पडला तसं त्यानं आपली सोंड त्या मृदंगावरती ठेवली आणि नाना आनंदानं नाचायला लागला. ही ताकद मृदंग वाद्याची. मला एक गोष्ट मांडायची, मृदंग वाद्यात एवढी ताकद आहे की उन्मत्त झालेल्या हत्तीला सुद्धा डोलायला लावण्याची ताकद या मृदंग वाद्यात आहे. एवढं सामर्थ्य मृदंग वाद्यात आहे. पण आपल्या समाजात काही काही जाती अशा आहेत, त्यांच्या कानावरती हा आवाज पडला की पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करतात, यानं त्रास होतो म्हणून. आमचे गुरुवर येतात, ते सांगतात ज्याला मृदंगाच्या आवाजानं त्रास होतो ती नक्कीच उन्मत्त झालेल्या हत्तीपेक्षा वेगळ्या जातीचं असावं. ऐका महाराज, किती ताकद आहे मृदंग वाद्याची. सात्विक वाद्य ना दादा, इतकं सुंदर वाद्य दादा. महाराज वाद्याची ताकद आहे. मग महाराज हे मृदंग वाद्य सांगितलं. दुसरं वाद्य सांगितलं श्रुती. श्रुती म्हणजे विना. आपण ज्या भगवान पंढरीश परमात्म्याची पूजा करतो ना, तो भगवान पंढरीश परमात्मा ज्यांची पूजा करतो त्या नारद महर्षींचं वाद्य म्हणजे विना आहे. सामान्य वाद्य नाही दादा, खूप मोठं वाद्य आहे. आणि याच्याही पुढचं एक वाद्य सांगितलं ते म्हणजे टाळ. आता या टाळ वाद्याला तुम्ही दोन वाट्या समजू नका. सगळ्या वाद्यामध्ये श्रेष्ठ वाद्य म्हणजे टाळ आहे. अगदी नीट ऐकलं तर समजेल. कारण या टाळाला आमच्या संप्रदायाने एक उपमा दिली, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा. म्हणजे टाळ म्हणजे कोण आहे? विठ्ठल आहे. नीट आहे का बरं? टाळ म्हणजे विठ्ठल आहे. आणि म्हणूनच संतोष महाराज म्हणूनच म्हणतात की घरामध्ये एक टाळकरी जन्माला येण्याकरता सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागतं. का? ऐका, घरामध्ये एक टाळकरी जन्माला येण्याकरता सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागतं. खरंच आहे, कारण टाळ म्हणजे विठ्ठल आहे आणि विठ्ठलाला गळ्यात घेण्याकरता पुण्यच लागतं दादा. कुणाच्याही गळ्यात येत नसतो दादा. पांडुरंग आहे, विठ्ठल टाळ आहे. महाराज काय सामर्थ्य आहे टाळ वाद्याचं. या टाळातून एक नाद निघतो ज्या नादाचं नाव आहे अनाहत नाद. जो अनाहत नाद आपल्याला जर कधी ऐकावा वाटला ना, ऐकावा, तर शास्त्रानं त्याकरता एक प्रक्रिया सांगितली. जमते का बघा. या सृष्टीवरचे सगळे ऋषी एकत्र करायचे आणि कोट्यावधी वर्ष तपश्चर्या करायची. सृष्टीवरचे सगळे ऋषी एकत्र करून कोट्यावधी वर्ष तपश्चर्या केल्या, फक्त एकदाच ऐकायला येतो. पहा, एकदाच. आता सामर्थ्य सांगतोय, नीट ऐका. मग कोट्यावधी वर्ष तपश्चर्या करून जो अनाहत नाद एकदाच ऐकायला येतो ना, तो अनाहत नाद आमच्या वारकरी संप्रदायाचा एकदा टाळ वाजला की तयार होतो. हे सामर्थ्य टाळ वाद्याचं आहे. हे तीन वाद्य ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळी या तीन वाद्याच्या बरोबर गाणं आणि नाचणं जर असेल तर त्या गाण्यातून आणि नाचण्यातून एक अनुभव प्राप्त होतो. ज्या अनुभवाचं वर्णन तुकोबाराय करतात अभंगाच्या. गावनाच विठो तुझा करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे सर्व माया गोविंद. जिकडे पाहे तिकडे सर्व माया गोविंद. गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मनी. आनंद रे विठोबा झाला माझे मनी. सर्व माया
सर्वमय गोविंद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद सर्वमय गोविंद सर्वमय गोविंद गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. तुकोबारे म्हणतात या गाण्यातून आणि नाचण्यातून माझ्या जीवनात एक अनुभव आला. कोणता अनुभव आहे? जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. मला जिकडं बघल तिकडं फक्त आणि फक्त भगवंता तूच दिसू लागलास. ऐका, हा जगद्गुरु तुकोबाराचा अनुभव आहे. मग त्या अनुभवाचा अनुवाद तुकोबारे करतात. आता अनुवाद म्हणजे काय हो? आता नीट ऐका. अनुवाद म्हणजे काय? वाद वेगळा, संवाद वेगळा, विवाद वेगळा आणि अनुवाद वेगळा. नीट ऐका. वाद वेगळा, संवाद वेगळा, विवाद वेगळा आणि अनुवाद वेगळा. वाद म्हणजे काय? दोन ज्ञानी माणसामध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जी बातचीत होते त्याला वाद म्हणतात. करू आवडीने वाद. तुमच्या सुखाचा संवाद तुमच्या करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. वाद संवाद म्हणजे काय? तर देव आणि भक्त यांच्यामध्ये जी बातचीत होते त्याला संवाद म्हणतात. आता हा संपूर्ण अभंग संवादात्मक आहे. देव आणि तुकोबारा यांच्यातला संवाद आहे. आता विवाद म्हणजे काय सांगावा लागल. अहो जो रोजच आपल्या घरी चालू आहे त्याला विवाद म्हणतात. दोन लहानशी लेकरं अशी रस्त्याच्या कडेला बसली होती बरं का. आणि एक पिंट्या नावाचं शेजारच्याला म्हणतो, का रे बाळ्या म्हणे तुझ्या घरी तुझे मम्मी पप्पा रोज भांडत नाहीत का? म्हणलं भांडतात की. मग तुझ्या घरी बाहेर आल्यानंतर रोज हाला किती गोड आहे. ऐका, गुळ गोड आहे हा आपला अनुभव आहे, पण किती गोड आहे हा आपल्याला सांगता येत नाही. काही अनुभव गुळासारखे आहेत. ऐका, गुळासारखे ते आपल्याला घेता येतात पण समाजापुढे मांडता येत नाहीत. दोन, काही अनुभव जरी घेतले नसतील तरी समाजापुढे मांडता येतात. उदाहरण देऊ. विष पिल्यानंतर काय होतं? बोला की काय होतं? मरतं. कुणी कुणी घेतलं? कुणीच नाही. हा विषाचा अनुभव कुणीच घेतलेला नाही. पण विष पिल्यानंतर काय होतं विचारलं तर लहानातल्या लहान पोरग सुद्धा सांगतो मरतं. म्हणजे विषाचा अनुभव जरी घेतला नसेल तरी समाजापुढे मांडता येतात. काही अनुभव विषासारखे आहेत. ते घेतले नसतील तरी समाजापुढे मांडता येतात. काही अनुभव घेतल्यानंतर समाजात मांडू नये. संसारात आलेला अनुभव समाजात मांडावा का? बोला की हो म्हणा तर नाही म्हणा. मांडू नये. कारण रातचं बायकोनं चपलीनं मारलं तर दुसऱ्या दिवशी समाजात सांगावं का? नाही. संसारात आलेला अनुभव समाजात मांडू नये. आणि चार, परमार्थात आलेला अनुभव समाजात मांडल्याशिवाय राहू नये. मांडल्याशिवाय राहू नये. महाराज एक सांगू, परमार्थात आलेला अनुभव कितीही लपवण्याचा प्रयत्न करा तो समाजापुढे उघड होत असतो. त्यालाच परमार्थिक अनुभव म्हणतात. ऐका एक सांगू महाराज, अनुभव सांगतो. अनुभव महाराज, गाण्यातून आणि नाचण्यातून एक आनंद प्राप्त होतो ना महाराज. गेली 12 वर्ष झालं या ठिकाणी येऊन थोडंसं गाणं करतोय, नाचणं करतोय ना, म्हणूनच हा पारमार्थिक आनंदातून महाराज या ठिकाणी सेवा आहे. हा अनुभव आहे दादा. महाराज सेवा केलं तर मेवा मिळत असतो.
ऐका, ते तर सेवा हा दारवंडा. ऐका, एक सांगू महाराज, अनुभव आहे. मग तुकोबाराच्या जीवनात आलेला अनुभव काय? तुकोबारे म्हणतात त्या गाण्यातून आणि नाचण्यातून माझ्या जीवनात अनुभव आला. काय तर मला जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, मला जिकडे बघल तिकडे सर्वमय म्हणजे भगवान पंढरीश परमात्मा दिसू लागला. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठला, अशी माझी अवस्था झाली. मग या अनुभवातून माझ्या जीवनात काय झालं तर तुकोबारे म्हणतात आनंद प्राप्त झाला. आनंद. आता आनंद म्हणजे काय तर सुख. सुख या नाम आनंद. आता मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होण्याकरता मनुष्याला लागतं काय हो? व्यवहाराचा जर विचार केला तर मनुष्याला सुखी होण्याकरता 5 गोष्टी लागतात. 5. 1. अन्न वस्त्र निवारा मान आणि धन. अन्न लागतं, वस्त्र लागतं, अन्न वस्त्र निवारा लागतं, मान आणि धन लागतं. या 5 गोष्टी जर मनुष्याच्या जीवनात असतील तर आपण काय म्हणतो? आपण सुखी आहे. बरोबर ना? या 5 गोष्टीच्या व्यतिरिक्त काहीच लागत नाही. पण या 5 गोष्टी आपल्याकडे नाहीत का हो? बोला. अन्नाचा विचार करू, आपल्याकडे अन्न पुरेसं नाही का? गेल्या 2-4 वर्षाच्या पाठीमागं ज्यावेळी कोरोना आला होता त्यावेळी सगळ्याचे धंदे बंद होते, सगळ्याचे. मग या कोरोनाच्या काळात अन्न वाचून कोणी मेलं का? नाही मेलं. अजूनच विचारतो, बाबा तुमचं वय किती? 80. तुमच्या 80 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या कानावर अशी कधी घटना आली का एखाद्याची बायको अन्न करून मेली? नाही. खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असत्या, पण अन्न वाचून एखाद्याची बायको मेली असं कानावरती आलं का? नाही. म्हणजे आपल्या जीवनात अन्न पुरेसं आहे. तुकोबारायचं घ्या. तुकोबाराची पत्नी अन्न करून मेली होती. दुष्काळी आटेला द्रव्य नेला मान, स्त्री एका अन्न करिता मेली. म्हणजे तुकोबाराच्या जीवनात अन्न अपुरं होतं पण तरी सुद्धा तुकोबाराचं जीवन सुखी होतं दादा. आपल्याकडे अन्न पुरेसं असताना सुद्धा आपण दुःखी आहे. चला 2 नंबर, वस्त्र. वस्त्राचा विचार करू. वस्त्राचा. आता जुनी माणसं आम्ही लहान होतो त्यावेळी म्हणायची की आमची परिस्थिती एवढी हालाकीची होती, आम्ही 3 भावात 1 शर्ट वापरला. आता तेव्हाची परिस्थिती तशी होती, आताची परिस्थिती तशी आहे का? अडागळे महाराज नाही. आता प्रत्येकाला आपापली कपडे मोजा. किती येतो? तुम्ही तर हसू नका, तुमच्याकडे यायचे आज. ह्या जर कधी गेल्या ना कुठं वरती नाही, जर माहेराला किंवा वारीला गेला तर रोज 2 साड्या बदलल्या तरी पुरतील एवढ्या साड्या. म्हणजे आपल्याकडे वस्त्राचा तुटवडा आहे का? मी एक सांगतो माने महाराज, एक वेळ आपल्याकडे वस्त्राचा तुटवडा पडेल पण यांच्याकडे कधी पडणार नाही. यांच्याकडे कल्पतरूचा वृक्ष आहे. या पाहुण्याकडे गेल्यावर कधी मोकळ्या हाताने घरीच येत नाही. माझं कीर्तन होतं गुजरातला बरं का. आता गुजरातला गेलो, माझी बहीण गुजरातमध्ये बडोद्याला. माझी बहीण म्हणली 5 वर्ष लग्नाला झाली, बायकोला घेऊन आला नाही, येताना घेऊन ये म्हणून घेऊन गेलो. कीर्तन झालं आणि बायकोला तिथं बडोद्याला सोडलं होतं. त्या बडोद्यात 7-8 घरी पाहुणे आहेत आमची. म्हणून आम्ही कीर्तन झाल्यानंतर 7-8-10 घरात फिरलो. बरं फिरल्यानंतर झालं असं सगळं फिरल्यानंतर घरी येत असताना माने महाराज मला टावेल टोपी सुद्धा घेतली नाही पण ती 8 साड्या घेऊन आली. म्हणजे मला सांगा वस्त्राचा तुटवडा आपल्या जीवनात आहे का? तुकोबारायचं घ्या. तुकोबारायच्या पत्नीकडे फक्त 1च साडी होती, तीच साडी धुवायची आणि तीच साडी घालायची. बरोबर की नाही? मग तुकोबारायच्या जीवनात वस्त्र अपुरं होतं पण तरी सुद्धा तुकोबारायचं जीवन सुखी होतं. आपल्या जीवनात वस्त्राचा तुटवडा नाही पण तरी सुद्धा आपण दुःखी आहेत. चला निवाराचा विचार करू. महाराज आपल्याकडे निवारा नाही का? घर नाही का? आपण लाखो रुपयाचं कर्ज काढून घर बांधतो पण निवाऱ्याशिवाय कोणी राहत नाही. महाराज घरकुल मंजूर होत नसतो तर लाख भानगडी करून घरकुल मंजूर करून घेतो पण निवाऱ्याशिवाय कोणी राहत नाही दादा. तुकोबारायचं घ्या. कोप मोड की जर्जर. घरात जर झोपलं आली ऋषिकेश काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोड की जर्जर. ऋषिकेश काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोड की जर्जर. घर कसं आहे दादा? कोप मोड की जर्जर. घरात झोपलं तर घरातनं चांदू मामा दिसायचा असं तुकोबारायचं घर आहे पण तरी सुद्धा तुकोबारायचं जीवन सुखी होतं. आपलं निवारा धडे पण आपण तरी दुःखी आहे. चला पैशाचा विचार करू. आपल्याकडे पैसा नाही का? बोला की होय तरी म्हणा का जाताना नेतोय तेव्हा. आपल्याकडे प्रत्येकाकडे पैसा आहे, लपवून ठेवतो ती गोष्ट वेगळी आहे
पण तरी सुद्धा आपण दुःखी आहे. तुकोबारा जग्या, तुकोबाराकडे पैसा नव्हता असं नाही, पण तुकोबाराने जे धन होतं, संपत्ती होती, ती सगळी इंद्राणीच्या डोहात बुडवून टाकली, पण तरी सुद्धा तुकोबाराचं जीवन सुखी होतं. ऐका, याच्याही पलीकडं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला जीवनामध्ये लागते. 4-5 माणसात गेल्यानंतर 4-5 माणसांना जर आपल्याला विचारलं, बस उठ केली ना, तर आपल्याला वाटतं आपल्यासारखं सुखी कोण नाही. आपल्याला मान सन्मान दिला तर आपल्याला वाटतं आपल्यासारखं सुखी कोण नाही. मग मला सांगा, समाजात आपल्याला मान सन्मान मिळत नाही का? बोला की. होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. लग्नामध्ये नवऱ्याच्या पाठीमागे एक जण उभा केला तो, नवरीच्या पाठीमागे एक जण उभा केला तो, कोण? मामा. आपण प्रत्येक जण कोणाचे ना कोणाचे मामा आहेत ना, म्हणजे आपल्याला समाजात मान आहे की नाही. आणि नसलो तरी समाज कुठेतरी बनवतोच की. समजून जा मामा. ऐका, आहे की नाही मान आपल्याला? माता भगिनी आपल्याला मान नाही का? त्या लग्नाच्या अगोदर हनुमंतराला पाया पडण्याकरता तो घोड्यावरती बसवला जातो, आपला नवरा घोड्यावरती बसवला जातो, आणि हनुमंतराच्या पाया पडून आणल्यानंतर मंडपाच्या बाहेर केला ओवळण्याचा मान कोण आहे ना मान? ताईंनो, त्या लग्नामध्ये अशी एक चोरटी आहे, त्याला नवऱ्याचा बूट चोरायचा अधिकार आहे की नाही आपल्याला मान? आपल्याला प्रत्येकाला समाजात मान आहे, पण तरी सुद्धा आपण दुःखी आहे. तुकोबाराचं घ्या, तुकोबाराची पत्नीच तुकोबाराबर नीट बोलत नव्हती, जगाचं सोडूनच द्या, पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराचं जीवन सुखी होतं. याचं कारण आहे, ऐका, अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन, या 5ही गोष्टीच्या पलीकडे तुकोबाराच्या जीवनात काहीतरी वेगळं होतं जे आपल्या जीवनात नाही. कोणतं वेगळंपण आहे? ऐका, अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन या 5 गोष्टीच्या पलीकडं मनुष्याच्या जीवनात फक्त आणि फक्त समाधान जर असेल तर मनुष्य जीवन सुखी आहे. आणि ते समाधान महाराज, ते समाधान जर कुठं मिळत असेल तर ते एकाच ठिकाणी मिळतं. तुकोबारा म्हणतात, झाले समाधान तुमचे देखील चरण. महाराज, ते चरण पाहिल्यानंतर माझ्या जीवनात समाधान प्राप्त झालं. समाधान यानाम सुख आणि सुख यानाम आनंद. महाराज, तेच चरण तुकोबारा म्हणतात मी पाहिले, आणि माझ्या जीवनात काय प्राप्त झालं? अभंगाचं 2य चरण. आनंद आनंद रे
आनंद रे विठोबा झाला माझे म्हणी, देखिले लोचनी विटे सहित पावली. या द्वितीय चरणाचा जर वर्णन पाहिलं तर तुकोबारानं किती सोपं सांगितले पहा. या द्वितीय चरणाचा उत्तरार्ध पहा. तुकोबार म्हणतात, देवा तुझे चरण पाहिले आणि माझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. नुसते तुझे चरण पाहिल्यानंतर आनंद प्राप्त झाला असं म्हटलं असतं तर नक्की कोणत्या देवाचे याचा विचार करावा लागला असता. पण तुकोबारांनी सांगितलं, देखिले लोचनी विटे सहित पावली. आणि विठेवरती उभा असणारा या जगाच्या पाठीवरती एकमेव देवे तो म्हणजे भगवान पंढरीश परमात्मा. हे देवा तुझे चरण पाहिले आणि माझ्या जीवनात आनंद प्राप्त झाला. भगवंताचं स्वरूप, भगवंताचं चरण पाहिल्यानंतर जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. पाहिलं कुणी कुणी महाराज भगवंताचं स्वरूप, भगवंताचे चरण पाहिले कुणी कुणी. एक 2-3 प्रमाण आपल्या समोर मांडतो. नीट आहे का? पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हा योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने, तो म्या देखिला साजने. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने, तो म्या देखिला साजने. देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला मागे देवाचा देव, देखिला मागे देवाचा देव. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. तुझा पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, तुझा पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडले पंढरी राया. ओ माझे चित्त तुझे पाया, मिठी पडले पंढरी तुझा राया. पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी, तुझा पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडले पंढरी राया. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडले पंढरी पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. देवाचे चरण, देवाचं स्वरूप पाहिल्यानंतर मनाची काय अवस्था होते. तुकोबार म्हणतात, आता कोटे धावे म्हण तुझे चरण देखलिया, भाग गेला आशीन गेला अवघा झाला आनंद. आनंद रे विठोबा झाला माझे म्हणी, देखिले लोचनी विटे सहित पावली. तुकोबारा म्हणतात, मग याच्याकरता काय करायचं? तुकोबारा म्हणतात, याच्याकरता बाकी काही करू नका. न करी तपसाधन रे मुक्तीचे सायास, हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. मग कोणता भक्तीचा रस? एवढा भक्तीचा रस जरी आपण सेवन केला ना तरी आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्ती करता, त्या आनंद प्राप्त करण्याकरता दुसरी कोणतीच गोष्ट करावी लागणार नाही. मग कोणता भक्तीचा रस सांगू का? सर्वांनी एकदा हातानं टाळी आणि मुखानं भजन करा विठोबा. आणि फक्त भगवंता तूच दिसू लागलास. त्याही पुढे जाऊन सांगितलं, मग आनंद माझ्या मनात प्राप्त झाला का? याचं कारण तुझे चरण पाहिले, विटे सहित पाहिले आणि माझ्या जीवनात आनंद प्राप्त झाला. याच्याही पलीकडे तुकोबार आहे.
अजून एक गोष्ट म्हणतात, मग या आनंदाकरता काय करावं लागतं? या आनंदाकरता दुसरी कोणतीच गोष्ट करू नका. तुकोबारा म्हणतात, न करी तप साधन रे, म्हणजे तप करू नका, इतर साधन करत बसू नका. याच्याकरता एकच आनंद म्हणजे भक्तीचा रस जर सेवन केला ना. कोणता भक्तीचा रस? आता हातानं टाळी मुखानं भजन केलं ना, महाराज हा भगवंताचं नामचिंतन जरी आपल्या जीवनामध्ये ठेवलं ना, तरी हाच भक्तीचा रस देवाला फार आवडतो, जो आपल्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. न करी तप साधन रे, मुक्तीचे सायास, हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. तुकोबारा म्हणतात, आम्हीही आमच्या जीवनात तेच केलं ना, त्यामुळे आमच्या जीवनात झालं काय? अभंगाचं शेवटचं चरण.
आम्हा प्रेमावणे ते काही पंढरीचा राणा साठविला हृदयी. तुकोबारे म्हणतात आमच्या जवळ आता प्रेमाशिवाय उणं दुसरं काहीच राहिलं नाही, कारण जगाच्या मालकाला आम्ही आमच्या हृदयात साठवलं. एक 2च मिनिटात दृष्टांत आणि सेवा थांबवतो. नीट आहे का? तुकोबारे म्हणतात आम्ही आमच्या हृदयात साठवलं. मला एक सांगा, जगाच्या मालकानं अगदी वागदेव महाराजांना आपल्या हृदयात येऊन बसावं असं कोणाकोणाला वाटतं? हात वर करा. मी म्हणतो प्रत्येकाला वाटतं, हो की नाही? प्रत्येकाला वाटतं. पण माझं एकच मत आहे. आता ऐका, या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आहे म्हणून बैठक व्यवस्था आहे, पण गावात असे बरेचसे कार्यक्रम असतात जिथं बैठक व्यवस्था नसते पण गर्दी लय असते. समजून जा. अशा कार्यक्रमाला गेल्यानंतर विलास महाराज आपल्याला ज्या ठिकाणी बसायचं आहे त्या ठिकाणी आपण काय करतो, 2-4 दगडी असतील तर ती अशी पायानं बाजूला सारतो आणि मग जागा स्वच्छ करतो बसतो, बरोबर ना? एवढंच नाही, एखाद्या लग्नाला गेलो तर पुढचा उठत नाही तोपर्यंत जेवायला पाठीमागं उभं राहतो. बरं का राहतो माहिती नाही, घरी मिळत नाही म्हणून राहतो का काही माहित नाही, पण राहतो मागं उभं. बरं, तेवढ्या गडबडीमध्ये सुद्धा पुढचं उठल्यानंतर बसताना त्या खुर्चीवरती एखादा भाताचा शीत दिसलाच तर आपण त्या खुर्चीवर बसत नाही, शेजारच्या खुर्चीवर बसतो, बरोबर की नाही? मला एकच गोष्ट मांडायची, आपल्यासारखा सामान्य मनुष्य एखाद्या ठिकाणी बसायचं म्हटलं तर जागा चोख असल्याशिवाय बसत नाही. नीट आहे का? आपल्यासारखा सामान्य मनुष्य एखाद्या ठिकाणी बसायचं म्हटलं तर जागा चोख असल्याशिवाय बसत नाही. हा तर जगाचा मालक आहे ना. इथं येऊन बसावा वाटत असेल तर अगोदर ही जागा चोख लागेल. तो का म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहिते ते. महाराज मग याच्या करता तुकोबारे म्हणतात आम्ही तेच केलं ना. आमच्या जीवनात प्रेमाशिवाय उणं दुसरं काहीच राहिलं नाही, कारण जगाच्या मालकाला आम्ही आमच्या हृदयात साठवलं. तुकोबारे म्हणतात तो का म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काही पंढरीचा राणा साठविला हृदयी. सर्वांनी हात वरती करा, ज्याला दिल्यात त्यांनी. जो हात वर